मूग डाळीपासून बनवलेली अगदी अशी झटपट होणारी 10 ते 15 मिनिटात होणारी मूग डाळ खिचडी आपण कशी बनवायची ते बघणार आहोत. नमस्कार, मी मीनाक्षी मिनूत किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मूग डाळीपासून डाळ खिचडी कशी बनवायची ते बघणार. अगदी बेसिक मसाल्यांपासून बनवली आहे. त्यासाठी मी इथं 1 वाटी बासमती तांदूळ घेते. तुम्ही कोणताही घेऊ शकता. त्यात मी अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे. तांदळाच्या निम्मी मूग डाळ घेतली आहे. ते आपण व्यवस्थित धुवून घेऊया. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. तोपर्यंत वाटणाची तयारी केली. एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि कोथिंबीर अगदी व्यवस्थित बारीक चिरून घेतलं. तर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा व्यवस्थित खलबत्त्यात कुटून घेतलाय. तर आता इथं मी कुकरमध्ये 1 चमचा तूप टाकले. तूप टाकल्यामुळे खिचडीला खूप छान सुवास येतो. नाही टाकलं तरी चालतं. त्यात मी आता 2 चमचे तेल टाकून घेते. अर्धा चमचा मोहरी टाकली आपण. मोहरी छान तडतडली की आपण जिरे टाकून घेऊया. दोन्ही छान परतून झाल्यानंतर आपण त्यात चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित परतून घेऊया. अगदी 2 मिनिटात झटपट असं परतून होतो कांदा. त्यानंतर आपण मिरचीचं केलेलं वाटण टाकून घेऊया. आजारी व्यक्तींसाठी ही मसाले न वापरल्यामुळे खूप छान रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. कांदा व्यवस्थित परतला की आपण त्यात आता टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटोही छान आपण मिक्स करून घेऊया. अगदी 2 मिनिटं परतून घ्यायचे. तर त्यात आपण आता अर्धा चमचा धने पावडर टाकूया. अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. बाकी कुठल्याही मसाल्याचा वापर केलेला नाहीये. फक्त मिरचीच्या वाटणावरती ही तिखट बनवलेली आहे. जास्त तिखटही न बनवता व्यवस्थित बनवलेली आहे. आपण आता त्यात धुतलेले तांदूळ डाळ टाकून घेऊया आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे 2 मिनिटं परतलं तर त्याला छान सुवास येतो. त्यामुळे आपण तिथे व्यवस्थित तेलावरती परतवून घेणार आहोत. मग पाणी टाकणार आहोत. त्याचा आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे. झटपट बनवायची असेल अगदी कमी वेळात तर खूप छान रेसिपी आहे. त्यात आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही खिचडी आवडते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यात आता पाणी टाकून घेतोय. जेवढे तांदूळ आणि डाळ घेतली त्याच्यात 2 पट पाणी टाकतोय. म्हणजे 1.5 वाटी आपले डाळ तांदूळ होते तर मी 3 वाट्या इथं पाण्याचा वापर केलाय. तुम्ही तांदूळ कोणता वापरताय त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. अगदी बघू शकता तुम्ही. अगदी मस्त असा सुवास पसरलाय घरभर आणि तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत अशी ही डाळ खिचडी झालेली आहे. रंग आणि टेक्स्चर सुद्धा खूप छान आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.